नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. अशाच एके दिवशी साऱ्या मावळ मुलखाचं तोंड खारकन उतरलं. मोठ्या चिंतेच्या खबरा आग्र्याहून आल्या. औरंगजेब बादशहानं घात केला, महाराजांना कैदेत घातलं. मावळचं काळी जाळीत अडकलं. आपला राजा फासे पारद्याच्या हाती गवसलेला पाहून सारी मन गलबलली. आता ही कंसाची कैद. कसं होईल, काय होईल या काळजीनं सारी धास्तावली. कुणाला घास गोड लागेना. नाही ते मनी येऊ लागलं. सूर्यावरती ढग आले, दिव्यावरती काजळी आली. वाहतं पाणी थबकलं. काळजीचा दाट दाट तवंग आला. साऱ्या गडकोटांनी गुडघ्यात माना घातल्या. पण प्रत्येक दिवसाला काहीच्या बाहीच खबरा येऊ लागल्या म्हणे. राजाला ठार मारायचा घाट औरंगशाहनं घातला म्हणे. त्याने 3 डाव कपट केलं म्हणे. पण रामसिंग राजपूत सावध राहून ढालीसारखा राजांच्या जीवापुढे उभा राहिला. म्हणून राजा वाचला म्हणे. वाचला म्हणजे आजचं मरण उद्यावर गेलंय इतकंच. औरंगशाह काय नवी कवटाळं करील याचा नेम नाही. पोलाद खान नावाचा हापशी हजार हत्यारबंदांनिशी राजाभोवती गराडा घालून बसलाय म्हणे. अशा एक खबरा ऐकून मावळ मुलखाचा जीव उडून गेला. काय करावं ते समजेना. सर्वांची आतल्या आत उलघाल होत होती. त्यातच नांदवलीच्या चावडीवर रात्री पाटलांच्या भोवती गावची 10 डोकी जमली होती. बोलत होती, राजाचं कसं होईल, राजा या संकटातून सुटेल की नाही. आबा पाटील, कुलकर्णी अण्णा, विठोबा तेली, सत्तू शिंपी, सावळा भगत, चंद्रभट पुराणिक, काशीनाथ सोनार वगैरे नांदवली गावातील महत्वाची डोकी चावडीवर चिंतेत चूर झाली होती. आणि चावडीच्या ओटीखाली खांबाशी उभा राहून सर्जा चावडीवरचं बोलणं ऐकत होता. कुलकर्णी अण्णा औरंगजेबाचं एक कर्म सांगत होते. औरंगजेबाने म्हणे आपल्या भावानं ठार मारून राज्य बळकावलं. त्यानं आपल्या बापाला मरेपर्यंत म्हणे कैदेत ठेवलं. आपल्या कोवळ्या पुतण्यालाही त्याने ठार मारलं म्हणे. शुजा नावाचा औरंगजेबाला एक भाऊ आहे म्हणे. औरंगजेबाच्या भयानं हा शुजा परागंदा झालाय आणि जीव वाचवण्यासाठी रानोमाळ भटकत वनवासात दिवस कंटतोय म्हणे. आणि त्याला शोधून काढून नाहीसा करण्यासाठी औरंगजेबाच्या फौजा गेली 7 वर्ष सारी जंगलं विंचरून काढतायत म्हणे. अजून तो शुजा त्यांना गवसला नाही म्हणे. 1 की 2 औरंगजेबाच्या 100 क्रूर कथा कुलकर्णी अण्णांनी चावडीला ऐकवल्या. सारी चावडी भयचकित मनानं ते ऐकत होती. सर्जाच्या मनालाही चुटपुट लागून राहिली की अशा कर्दन काळाच्या दाढेत आपला राजा गवसला. आता त्याचं कसं होणार. त्याला उमगेना, काही समजेना की आपण काय करावं. आपण तर साधे डोंबारी. कसलं हे आपलं जिणं. माकडासारख्या नुसत्या उड्या मारायच्या आणि पोटाची खळगी भरायची. काय उपयोग असल्या जिण्याचा. या परीस माकडं फार चांगली. त्यानं रामाला मदत केली. सीतामाई लंकेतून सोडवली. आपला काही सुद्धा उपयोग नाही, जरा सुद्धा. सर्जाचं मन सर्जाला खात होतं. तेवढ्यात कुलकर्णी अण्णाही चिंतेनं कोळपून जाऊन बोलले, महाराजास त्या फसव्यानं फसवलं. 500 कोस दूर जाऊन संकटी पडले. हजार मोगलांचा आणि त्यांच्या तोफा बंदुकांचा गराडा राजाला पडला. औरंगजेबानं असं कुटील राजकारण केलंय की दोन्ही हाताचं बळ लावून निर्गाठ मारली आहे त्यानं. महाराजांचं जरा चुकलंच. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत. कुलकर्णी अण्णांचं हे बोलणं ऐकताच काशीनाथ सोनार झटकन म्हणाला, खरंय अण्णा, कधी घडायचं नाही ते घडलं. राजा फसला. राजा काही कमी बुद्धिबळाचा नाही. औरंगजेबानं दोन्ही हातांनी मारलेली गाठ
राजा डाव्या हातानं सोडवील हो. काशीनाथ सोनाराचं बोलणं ऐकून सर्जाला बरं वाटलं. कुलकर्णी अण्णांनी चंद्रभट पुराणिकांना विचारलं, शास्त्री बुवा, तुमचं ज्योतिषशास्त्र काय सांगतं? प्रसंग तर कठीण. महाराजांची रास कन्या, लग्न सिंह. महाराजांच्या पराक्रम स्थानी सांप्रत अनिष्ट ग्रहांची वक्रदृष्टी. तूर्त 2.5 महिने खडतर आहेत. श्रावण मासात सारं ग्रहमान बदलतंय. महाराजांचा बुध फार प्रबळ आहे. पुढे असे काही योग कन्या राशीला आहेत की महाराजांनी डाव्या हातानं गाठ मारली तर औरंगजेबाला दोन्ही हातांनीही सोडवता येणार नाही. पण तूर्त हे 2.5 महिने मात्र विपरीत घडावे ऐसेच सांप्रतचे ग्रहमान आहे. 2.5 महिने दुष्ट योग आहेत. 2.5 महिने म्हणजे अजून 75 दिवस. काळजीनं काळीच करपते अण्णा. काय करून बसला यो राजा? अंधारात उडी घातली. राजा आता कसा सुटल? जीव टांगणीला लागलाय समद्यांचा. पाटील, आता कसं व्हायचं? अरे असं काय करता येड्यागत? राजाची म्हातारी कसं शोषित असेल? काय समधी चिंता काळजात दडपून ठेवून राजाचा शिक्का कसा तालेवारीनं चालवती आहे बघा वाईच. आपल्या नांदवलीतली 8 जवान पोरं आहे ती राजाच्या संगती. अरे छातीच्या ढाला करून राजाचे राखण करत्यात. नांदवलीच्या तालमीतली पोरं आहे ती कसं ओ शेस्त्री बुवा? हे साक्षात सत्य पाटील. नांदिवलीतली पोरं प्राणपणाला लावतील. अरे विठा, या 8 पोरांच्या रूपानं 8 सशस्त्र हातांची साक्षात तुळजा भवानीच राजांच्या पाठीशी आहे बघ. आजपर्यंत आम्ही धर्मानं, सत्यानं, व्रतानं वागलो, त्याचं काहीतरी पुण्य पदरी आहेच की नाही? पाटील, उद्या प्रातः काळापासून श्री जगदंबेच्या चरणाशी अनुष्ठान मानणार आहे मी. खाली खांबाशी उभ्या असलेल्या सर्जाच्या अंगावर रोमांच उठले. त्याने गळ्यातल्या खंडोबाला हात लावला. त्याचे डोळे अलगद मिटले गेले. असाच ज्येष्ठ गेला, आषाढ ढळला, असाच श्रावण वलंडला, असाच भाद्रपद कलंडला. भादव्याची पुनव ढगाळ केव्हा ढळली ते उमगलंही नाही. नांदवली लगतच्या कोरीगडावरून तोफा उडाल्याचा आवाज आला अन लागोलाग एका पाठोपाठ एक तोफा दणाणू लागल्या. अर्धवट पेंगुळलेली नांदवली खडबडून जागी झाली. एवढ्या तोफा कशासाठी दणाणतायत? जो तो कुतूहलानं एकमेकाला पुसू लागला. तेवढ्यात कुलकर्णी अण्णा पागोटन उपर्ण सावरीत पाटलाच्या वाड्याकडे धावत सुटले. अण्णा हात उंचावत ओरडत होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं. मोठमोठ्यानं हसत ते ओरडून म्हणत होते, पाटील, अहो पाटील, ऐका ऐका, आपला राजा वैऱ्याच्या कैदेतून सुटला, सही सलामत सुटला. एका क्षणात नांदवली उजळली, उमलली, खुलली, दणाणली. सर्जाही ओरडत हसत गरजत आपल्या खोपटाकडे धावला. तो ओरडत होता, कस्तुरे, 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 दाशी आहे आहे, कस्तुरे, माझा एक ढोलका आणा. आपला राजा सुटला, घरला आला, माझा मारुती पावला. कस्तुरे, माझा मारुती पावला. कस्तुरा हसत हसत ढोलकं घेऊन आली. तिनं ते सर्जाला दिलं. सर्जा ढोलकं घेऊन धावत धावत रस्त्यावर आला आणि जोर जोरात ते बडवू लागला. दसरा यायच्या आतच सगळीकडे दिवाळी उगवली होती. साऱ्या 12 मावळात खबऱ्या गेल्या, वाऱ्यासारख्या वार्ता गेल्या. साऱ्या मुलखाचं उतरलेलं तोंड एकदम झेंडूसारखं टवटवलं. महाराजांचा राजगड तर आनंदानं उसळून उठला. आता 4 दिवस लोटले होते. आता कोणी आग्र्याहून यायचं मागं राहिलं नव्हतं. महाराजांनी साऱ्या जीवलगांची कौतुकं आऊसाहेबांपाशी गायली होती. एका सकाळी राजगडाच्या बाले किल्ल्यावर नवगचित महाराज आपल्या जीवलगांशी बोलत बसले होते. महाराज म्हणाले, राजधानीस नवीन जागा दुसऱ्या एखाद्या गडकोटावर पाहावीच लागेल. उपाय नाही. राजधानी हरगीज दुसऱ्या जागी न्यावीच लागेल. म्हणजे आता राजगडावरून राजधानी हलवायची? केवढा हा तोला मोलाचा बळवंत राजगड, यशवंत राजगड बदलायचा का?
महाराजांचा हा मनसुबा सर्वांनाच नवलाचा वाटला. प्रतापरावांनी पुसलंच, राजगडानं काय कसूर केलाय महाराज? राजगडची काही कसुरी नाही सरनौबत, पण मावळ मुलखाच्या जन्मकुंडलीत हा राजगड जरा सोप्या घरात येऊन पडलाय. पापग्रहांची नजर राजगडावर लगोलग पडते. मोगलांचा शह एकदम राजधानीस पडतो. परवाच्या युद्धी मोगलांचा दाऊद खान अरब राजगडच्या पायथ्या पावे तो 4 डाव सहजासहज आला. गडाचा पायथा गुंजवण्यापासून पाली पावे तो खानानं हर वक्ती मारला. जी महाराज, हे घडलं खरं. हे बरं नव्हे. स्वराज्यावर गनिम सारखा चालून येणारच, पण खाशा राजधानीत सहजी शह पडावा हे घातक. एखादे वक्ती गनिम राजधानीसच गराडा घालून बसेल. मग पन्हाळगडी जैसा कोंडमारा झाला होता तैसा होईल. आपला तर मोगलांची उभा दावा, म्हणून राजधानीस गड राजगडाहूनही अकट बिकट असावा. मोंगलांकडून आलेल्या अनुभवावरून तर सर्वांनाच पटलं की राजधानीस राजगडाहून कडवा गड हवा, ऐरावताच्या बळाचा गड हवा. अवघे बोलू लागले. एकेका गडाचं नाव सुचवित होते. जिजाऊ साहेब हसून मान डोलवित होत्या, पण स्वतः काहीच बोलत नव्हत्या. महाराजांनी प्रश्नार्थक मुद्रेनं आऊसाहेबांकडे पाहिलं. त्यांनी नुसत्या नजरेनंच आऊसाहेबांना पुसलं. कोणता गड असावा राजधानीस आऊसाहेब? आऊसाहेब बसल्या बसल्याच मावळतीकडे वळल्या. मेहरबदार झरोक्यातून दूर आभाळाशी टेकलेला प्रचंड रायगड निळा सावळा दिसत होता. आऊसाहेबांनी रायगडाकडे आपलं बोट टवकारलं. महाराजांची टाळी वाजली. ते एकदम पसंतीच्या आनंदात उद्गारले, रायगड, किल्ले रायगड. अवघ्यांच्या माना डोलल्या. रायगड 32 गुणांचा गड. अवघ्या गडांचा तो महाराजाच. किल्ले रायगड. राजगडाच्या मावळतीला 20 कोसांवर एका अफाट आडदांड पहाडावर रायगड बसला होता. आणि एके दिवशी राजगडाच्या दरवाजातून महाराजांचा घोडा रायगडास जाण्यासाठी बाहेर पडला. सांगाती होते बोरोपंत पेशवे, सरनवत प्रतापराव, चिटणीस बाळप्रभू आणि 200-225 स्वार. राजधानीच्या दृष्टीनं रायगडची पाहणी करण्याकरता हुजूर स्वारी रायगडास निघाली. विचारात गर्क झालेली एक मोठी मातबर आसामी महाराजांच्या मागोमाग लगाम खेचीत दौडत होती. रायगडास आत्तापासूनच या आसामीचं मन घिरट्या घालत होतं. ही तोलदार आसामी म्हणजे सुभेदार हिरोजी इंदुलकर. मराठी राज्याच्या बांधकाम खात्याचे ते सुभेदार होते. सुभेदार, सुभा इमारत खाते. नवी राजधानी बळकट आणि निर्दोष करण्याची सारी जबाबदारी त्यांच्याच शिरावर येणार होती. हुजूर स्वारी रायगडास आली. 5 फण्यांच्या शेषासारखा रायगड जणू फणा काढून उभा होता. गडाचं रूप उग्र होतं, गंभीर होतं. सर्वांना सांगाती घेऊन महाराजांनी रायगडाची कसून पाहणी केली. खरोखरच रायगड बलाढ्यच होता. सर्वांगाला 500-500 गज उंचीचे ताठ कडे गडाला होते. गडाला वाट एकच होती, ही राजवाट. ही बिकट होती. सर्वांगाला खोल खोल दऱ्या. वरून खाली पाहिलं की नजर गरगरत होते. तरीही महाराजांनी हिरोजींना आवर्जून म्हटलं, हिरोजी, अजूनही संशय पडेल तिथे सुरुंग लावून कडे कपाऱ्या तासून घ्या आणि वानरही कडा चढू धजणार नाही असा गड बेलाक करा. महाराज रायगडाहून राजगडास परतले. हिरोजीचा सुभा रायगडाच्या कामाला लागला. बेलदार, पाथरवट, कामाठी, गवंडी, सुतार, बारूदवाले, सुरुंगवाले वगैरे हुनरबाज कारागिरांच्या फौजा कामास लागल्या. सुरुंग उडू लागले, पहारी खणाणू लागल्या, ठिणग्या उडू लागल्या. सुरुंगांनी मोठमोठे दगड लायांसारखे फुटून उधळले जाऊ लागले. मोठमोठ्या शिळा निखळून गडाच्या उतरणीवरून धाड धाड करीत गडाखाली येऊ लागल्या आणि कड्यावरून दरीत कोसळू लागल्या. उतरणीवरचे मोठमोठे वृक्षही अशा शिळांच्या जबर धडकीने कडकडत कोसळू लागले. दऱ्याखोरी घुमू लागली. तटबंदीच्या बांधकामासाठी प्रचंड घडीव चिरे चढवताना आणि दोरखंडांनी ते खेचताना मजुरांच्या लयबद्ध आरोळ्या घुमू लागल्या. ही माणसं गडाच्या पायथ्यापासून दिसायची ठिपक्या एवढी. रायगड या बांधकामापायी घुमत होता.
सुभेदार हिरोजी इंदुलकरांचा घोडा बांधकामावर देखरेखीकरिता दिवसभर साऱ्या दिशांना दौडत होता. महिन्यामागून महिने उलटत होते. हळूहळू रायगडाला बाळसं येऊ लागलं. बुरुज, तट, दरवाजे, महाल, कोठ्या, वाडे वारुळाच्या गतीनं आकाराला येऊ लागले. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.